मध्य प्रदेशातील जबलपूर येथे घडलेल्या क्रूझ अपघातानंतर मुंबईतील पर्यटन स्थळ आणि जेटींवरील सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे। बोटींमध्ये बसताना लाईफ जॅकेट परिधान करणं हे अनिवार्य असेल। इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जय पवार यांनी। पाहूया। मध्य प्रदेश जबलपूर येथील क्रूझ अपघातानंतर आता मुंबईच्या पर्यटकांना सुद्धा त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित होत आहेत, ते म्हणजेच लाईफ जॅकेट हे सुरक्षित आहेत का? कारण की ज्या पद्धतीची घटना त्या ठिकाणी घडली, यानंतर आता मुंबईच्या पर्यटकांवरती सुद्धा अशा पद्धतीच्या काही घटना घडतात का याची सुद्धा आता दक्षता घेणे तितकेच महत्त्वाचं आहे। आणि याच अनुषंगाने आता राज्य सरकारच्या माध्यमातून जे बोटधारक आहेत यांना लाईफ जॅकेट्स पर्यटकांना देणे हे अनिवार्य केल्याचं पाहायला मिळतं। आपण सध्या गेटवे ऑफ इंडियाच्या या परिसरात आहोत, जिथे खरं तर मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी बोटी पाहू शकता। त्यासोबतच पर्यटक तितक्याच संख्येने या संपूर्ण परिसरात येत असतात, बोटिंगचा त्या ठिकाणी आस्वाद त्या ठिकाणी घेत असतात। तसेच या संपूर्ण परिसरातून अलिबाग असेल किंवा मांडवा या ठिकाणी जाणाऱ्या सुद्धा बोटी उपलब्ध असतात। त्यामुळे मोठ्या संख्येचे पर्यटक हे या गेटवे ऑफ इंडियावरनं प्रवास करत असतात आणि त्यांची सुरक्षतेसाठी आता महत्त्वपूर्ण निर्णय हे त्या ठिकाणी घेण्यात येताना पाहायला मिळतात। प्रत्येक पर्यटकाला जे आहे ते या ठिकाणी लाईफ जॅकेट्स घालणे बंधनकारक असल्याची माहिती ही आता समोर येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकी सह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।